An alkyl bromide A forms a Grignard reagent. Alkyl bromide A काय करतोय फॉर्म तर Grignard reagent फॉर्म करतोय. With on treatment with water yields N-hexane. तो काय प्रिपेअर करतोय आपल्याला N-hexane प्रिपेअर करतोय. A with sodium in presence of a dry ether forms 4,5-diethyl octane. आपल्याला काय फायनल प्रोडक्ट फॉर्म करतोय तो 4,5-diethyl octane. ऑक्टेन म्हणजे किती कार्बन सेट टोटल 8. 1 2 3 4 5 6 7 and 8. Now see at the fourth position there is a C2H5 and at fifth position also C2H5. Now this is actually in presence of dry ether. Sodium in presence of dry ether. आता सपोज जर हा कंपोनेंट आपण सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर बरोबर ट्रीट केला तर रिएक्टंट कोण असणार आहे. इथं ऍक्च्युली हा बॉन्ड काय झाला पाहिजे ब्रेक व्हायला हवा कारण सिमेट्रिकल ब्रेकिंग होत असतं मॉलिक्युलचं. बाकीचा कुठला कंपाऊंड राहत आहे CH देन CH2 CH3. इथं आपण सपोज एखादा X ग्रुप घेऊयात कन्सिडर इट इज अ हॅलाइड नाव. याचा सेम कंपोनेंट पुढचा पण असणार आहे म्हणजे हा पुढचा कंपोनेंट इथे असणार आहे. आता नेक्स्ट वन तुम्हाला काय क्वेश्चन विचारलाय अन अल्काइल ब्रोमाइड फॉर्म्स अ ग्रिग्नार्ड रिएजंट. आपल्याला अल्काइल ब्रोमाइड फाइंड आउट करायचा आहे. मग हा कोणता अल्काइल ब्रोमाइड दिसतोय हा Br असेल म्हणजे X म्हणजेच काय Br म्हणजे कोणता आहे बघा बरं CH3 CH2 CBr देन CH2 CH2 CH3. हा आपला ऍक्च्युली करेक्ट आन्सर असणार आहे. याच्यामध्ये हा शोधा बरं कुठे दिसतोय आपल्याला तो येस दॅट इज CH3 CH2 CH2 CH that is actually CH then Br CH2 CH3 option C.